कर्जाचा हप्ता भरणाऱ्या लोकांसाठी खुशखबर. भारत सरकारने कर्ज भरणाऱ्या लोकांसाठी 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत. आता ज्या लोकांनी कर्ज काढले, जे लोक हप्ते EMI भरत आहेत, अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेने 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता ज्यांनी कर्ज काढले त्या लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हप्ते भरणाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे निर्णय. यातला पहिला निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्ही घेतलेल्या कर्जाचं व्याज माफ होणार आहे. तर दुसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला जर हप्ता भरायला लेट झालं तर कुठला दंड बसणार नाही. तर तिसरा निर्णय असा आहे की जो ऐकून ज्या लोकांनी कर्ज काढले ते लोक आनंदाने नाचू लागतील. तो निर्णय असा आहे की तुमचं कर्ज माफ होणार आहे. काही विशेष पात्रता अटी त्यासाठी घातलेल्या आहेत, काही नियम लावलेले आहेत. जर तुम्ही या नियमन अटीमध्ये व्यवस्थित बसले तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी कर्ज घेतला असेल किंवा फिरण्याच्या गाडीसाठी किंवा दुचाकीसाठी कर्ज घेतला असेल, शेतीसाठी, ट्रॅक्टरसाठी, गोठ्यासाठी, मोबाईलसाठी तुम्ही जर हप्ता घेतला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIने कर्ज घेतलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी 3 ऐतिहासिक आणि अत्यंत मोठे निर्णय घेतले आहेत. यातला पहिला निर्णय असा आहे की ज्यामुळे तुमच्या घेतलेल्या कर्जावरचं डायरेक्ट व्याज माफ होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले, बँकांची मनमानी आता संपणार आहे. दुसरा निर्णय असा की जर एखाद्या वेळेस तुमचा हप्ता भरायला उशीर झाला तर कुठलाही दंड बसणार नाही. आणि तिसरा निर्णय जो ऐकून तुम्ही आनंदाने नाचाल तो आहे तुमचा कर्जमाफीचा निर्णय. होय, फक्त यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत. त्या नियमात जर तुम्ही बसले तर 100% तुमचं कर्ज माफ होऊ शकतं. मग हे 3 निर्णय नेमकं काय असणार आहेत? बँकांचे नवे कर्जाविषयीचे नियम काय लावलेले आहेत? तुमचं कर्ज माफ होण्यासाठीचे कसे नियम आहेत? हे सगळं सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की या व्हिडिओ मधला शेवटचा टप्पा जो आहे तर तो तुमचा कर्ज माफ करण्याचा आहे. त्यामुळे कर्ज माफ करायचं असेल तर व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका. प्रेक्षकांनो, जर कर्ज काढलं असेल तर त्याला व्याज भरणं आलंच, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण बँका आणि फायनान्स कंपन्या आपल्याकडून कशा प्रकारे जास्त पैसे उकळतात हे सामान्य माणसाला लवकर समजत नाही. RBIने आता यावर मोठी कारवाई केली आहे. जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक असतं ठराविक व्याज आणि दुसरं असतं कमी होत जाणार व्याज. अनेक बँकवाले आपल्याला गोड बोलून अशा कर्जात अडकवतात की जिथे आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात. पण खरा गोंधळ कुठे होतो हे नीट एकदा समजून घ्या. आता ते 3 निर्णय कसे? तुमच्या कर्जाच्या हप्त्यावरचं व्याज कसं कमी होणार, तुमचा हप्ता लेट झाला तर दंड कसा वाचवायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे की तुमचं कर्जच कसं माफ करायचं, टप्प्याटप्प्याने क्रमावर माहिती घेतोय. जर तुम्ही कर्ज काढला असेल तर हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचं कर्ज माफ करण्याची पद्धत तुम्हाला सांगणार आहे. पहा, जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा 2 पद्धती, एक ठराविक व्याजाची पद्धत आणि एक कमी व्याजाची पद्धत. आता समजा तुमचा हप्ता 10,000 रुपये आहे आणि काही कारणानं तुमच्याकडे पैसे नसतील आणि तुम्ही तो हप्ता वेळेवर भरला नाही तर बँक काय करते? बँक तुमच्यावर दंड लावते. अरे इथपर्यंत ठीक आहे, पण बँका तिथं थांबत नसायच्या. त्या लावलेल्या दंडावर सुद्धा व्याज लावायच्या. म्हणजे 10,000 रुपयाचा हप्ता भरायला उशीर झाला, उदाहरणार्थ 500 रुपये, 1000 रुपये दंड लावला, तो दंड जर वेळेत भरला नाही तर त्या दंडावर देखील व्याज लावलं जायचं. म्हणजेच एका प्रकारे व्याजावर व्याज लावलं जायचं. यामुळे होतं काय की तुम्ही किती पैसे भरले तरी तुमचं कर्ज संपत नसायचं. आता ही पहिली गोष्ट आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की या निर्णयाने असा कितीचा फायदा होणार आहे, 50 रुपयाचा होईल, 100 रुपयाचा होईल. पण दुसरा जो फायदा आहे, दुसरा जो निर्णय आहे त्याचा फायदा आणि तिसरा निर्णयाचा फायदा तर पूर्ण कर्जच तुमचं शून्य होऊ शकतं. पहा, आता RBIने स्पष्ट आदेश दिले, कोणतीही बँक किंवा कुठली फायनान्स कंपनी आता दंडावर व्याज करू शकत नाही. तुमचा जो ठरलेला हप्ता आहे त्यात मुद्दल आणि व्याज असतं, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया व्याज म्हणून घेण्याची मुभा आता बँकांची रद्द करण्यात आली. एखादी बँक जर तुमच्याकडून अशा प्रकारे दंडावर व्याज वसूल करत असेल तर तुम्ही त्याची तक्रार RBI लेखापालमध्ये करू शकता. आणि ज्यांनी लहान मोठी कर्ज घेतली आहेत त्यांचे हजारो लाख रुपये वाचणार आहेत. आता तुम्हाला फक्त तुमच्या मूळ व्याजाची काळजी करायची आहे, बँकांच्या त्या छुप्या लुटमारीची नाही. आता हा झाला पहिला निर्णय ज्याच्यात थोडीशी बचत होती. पण दुसऱ्या निर्णयाअंतर्गत प्रत्येक हप्ता तुमचा निम्मा होणार. तर तिसरा निर्णय असा आहे
की ज्याच्यामध्ये तुमचा हप्ता झिरो होणार, कारण की भरायला कर्जच उरणार नाही, कर्ज माफ होईल. आता दुसरा निर्णय पाहूयात. पहा, सामान्य माणसाचं जीवन हे अनिश्चित असतं. कधी पगार उशीर येतो, तर कधी शेतीचा माल विकत नाही, तर कधी व्यवसायामध्ये कधी कधी कस्टमर येत नसल्यामुळे उत्पन्न निघत नाही. मग अशा किंवा काही वेळा अचानक दवाखान्याचा खर्च निघतो. अशा वेळेस कर्जाच्या हप्त्यामध्ये 2-4 दिवस उशिरा झाला तर बँका अक्षरशः पैशावर आपल्याला व्याज जास्त लावतात. मग आधीच्या नियमानुसार तुमचा जर हप्ता चुकला तर बँका मोठ्या दंड लावायच्या, तर तुम्ही तो दंड मूळ कर्जात मिळवून टाकायचा. त्यामुळे तुमचा कर्जाचा आकडा वाढत जायचा. आता रिझर्व्ह बँकेने मनमानी कारभार बंद केलाय. नव्या निर्णयानुसार बँक आता तुमच्याकडून फक्त एक ठराविक दंड घेऊ शकतात आणि तो देखील 100 रुपये, 200 रुपये किंवा जास्तीत जास्त 500 रुपये असणार आहेत. मग आता हा निर्णय कशासाठी घेतलाय? रिझर्व्ह बँक म्हणते दंड फक्त माणसाला शिस्त लावण्यासाठी असावा, बँकाची तिजोरी भरण्यासाठी नाही. आता येतोय तो अतिशय महत्वाचा निर्णय की ज्याच्यामुळे तुम्ही अगदी खुश होणार आहेत. तो निर्णय असा आहे की तुमचंच कर्ज राईट ऑफ होणार. राईट ऑफ म्हणजे कर्ज हिशोबातून काढून टाकणं. तुमचं कर्ज माफ होणार, 0 रुपये तुम्हाला भरावं लागणार आणि तुमचं कर्ज नील झालं म्हणून का बँक तुम्हाला NOC देखील देणार. एक तांत्रिक पद्धत आहे, याच्यासाठी एक लॉजिकल पद्धत आहे. ती जर तुम्ही समजून घेतली तर तुमचं कर्ज 100% माफ होणार. पाहता मित्रांनो, कधी कधी परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते ना की माणूस कर्जच फेडू शकत नाही. नोकरी जाते, व्यवसायात पूर्ण पडतो, घरात कोणतरी आजारी पडतं आणि अशा वेळी माणूस हप्ते भरणं बंद करतो. जेव्हा तुम्ही सलग 3 महिने हप्ते भरता तेव्हा बँक भरत नाही, त्यावेळेस तुमचं बँक जे खातं आहे तर ते बुडीत किंवा न चालणारं खातं म्हणून घोषित करते. आता इथं बारीकपणे लक्षात घ्या, तुमचं कर्ज कसं माफ करायचं. आता बँका सुद्धा एका मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. त्यांना त्यांचं रेकॉर्ड सरकारला आणि शेअर बाजाराला दाखवायचं असतं. जर बँकेकडे कर्ज न फेडणारे लोक जर जास्त दिसले तर त्या बँकेच्या शेअरची किंमत कमी होते. मग बँक काय करते? बँक विचार करते या माणसाकडून आता पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशा वेळी बँक ते कर्ज आपल्या मुख्य हिशोबातून काढून टाकते आणि यालाच म्हणतात कर्ज माफ करण्याची टेक्निक. आता इथे तुम्हाला कशी संधी आहे ते लक्षपूर्वक लक्षात घ्या. जेव्हा बँक तुमचं कर्ज हिशोबातून काढते तेव्हा त्याच्यासाठी ते पैसे बुडालेले असतात. मग अशा वेळी बँक तडजोड करू शकते, म्हणजे सेटलमेंट करू शकते. तुम्ही बँकेला सांगू शकता माझ्याकडे पूर्ण पैसे नाही आहेत, मी ठराविक रक्कम देऊन हे कर्ज मिटवू इच्छितो. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहिती आहे, पण रिझर्व्ह बँकेचा नवा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. अशा वेळी बँक तुमच्या कर्जाच्या रकमेप्रती फक्त 10%, 20%, 25% रक्कम घेऊन तुमचं पूर्ण कर्ज माफ करायला तयार होतात. म्हणजे तुमचं 1 लाखाचं कर्ज असेल तर ते तुम्ही 20 ते 25 हजार रुपये भरून मुक्त होऊ शकतात. आता यासाठी काही अटी आहेत. तुमची खरोखर परिस्थिती खराब असावी, कर्ज माफ झाल्यावर तुमचा सिबिल मानांकन कमी होते, त्यामुळे भविष्यात कर्ज मिळायला अडचण येऊ शकते. पण ज्याच्याकडे खरोच पैसे नाहीत, जो कर्जाच्या ओझ्याखाली दाबलाय, तर त्यासाठी हे कर्ज माफ होणं म्हणजे हा त्याचा पुनर्जन्मच आहे. मग हा नियम कोणत्या कर्जासाठी आहे? तुम्ही मोबाईलसाठी कर्ज घेतलंय, मोटारसायकल, घर बांधण्यासाठी, शेती, ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, गोटे बांधण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी हा नियम लागू होतो. आता जर तुम्ही प्रामाणिक असाल पण केवळ परिस्थितीमुळे अडकला असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कुणी वसुलीवाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला धमकावू शकत नाही. रिझर्व्ह बँक सांगते की सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7च्या नंतर बँकवाले तुम्हाला फोन किंवा भेट घेऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कर्ज आता फेडणंच मुश्किल होतंय तर तुम्ही बँकेला एक लेखी पत्र द्या, त्यात तुमची अडचण सांगा. जेव्हा तुमची बँक स्वतःहून तुमची परिस्थिती सांगता तेव्हा बँक सुद्धा मदत करायला तयार होते. तर हे होते ते 3 मोठे निर्णय जे तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. लक्षात ठेवा, हीच ती शक्ती आहे. जर तुम्हाला तुमचे हक्क माहिती असतील तर कोणतीही बँक तुम्हाला लुबाडू शकणार नाही. तुमचा हप्ता किती आहे आता तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. तुम्हाला हप्ता तुम्ही किती भरता? तुम्हाला बँकांनी कधी अशा प्रकारे तास दिला आहे का? वसुलीचे लोक तुमच्या घरी सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7 नंतर येऊन बसले आहेत का? कारण की कमेंट जर केल्या तर तुम्हाला कुठे तक्रार करायची हे मी सांगू शकतो. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतलंय, कशासाठी घेतलंय, नक्की कमेंटमध्ये कळवा. कारण की तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवलाय. तसेच हा व्हिडिओ शेअर देखील करा. तुमचा एक शेअर कुणाचं तरी घर वाचू शकतो, कोणाची तरी चिंता मिटू शकतो. अशा सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. सोबत असलेली घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.